मुंबई आग्रा महामार्गावरील चाळीसगाव रोड चौफुलीजवळ असणाऱ्या लोखंडी कपाट बनवण्याच्या कारखान्याला सकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली होती। या दुर्घटनेमध्ये लाखोंचं साहित्य जळून खाक झालंय। आग लागल्याची माहिती मिळताच धुळे मनपा अग्निशमन दलाच्या वतीनं 3 बंबांच्या सहाय्यानं शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्यात आली। दरम्यान आगीच्या घटनेची वार्ता शहरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। या आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालंय। नेमकी ही आग कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट होऊ शकलं नाही। आबिद हुसेन सिकंदर शाह यांच्या मालकीच्या लोखंडी कपाट बनवण्याच्या कारखान्याला सकाळच्या सुमारास ही आग लागली होती। अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चांगलीच धावपळ बघायला मिळाली। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।